हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। बजरंग बली महारुद्र हनुमान की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। मग घातले शुद्ध जल सवेची अर्पिले ताबुल तेव्हा हाक फोडती प्रबळ रुद्ररूपिणी प्रसन्न झाली बोलतसे। श्री गुरु चरण सरोज रजनी जमन मुकुर सुधारी बरनऊ रघुबीर विमल जसुजो दायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजा रामचंद्र भगवान की जय। पवन सूत हनुमान महाराज की जय। पुण्य पावन असणारी धनंज नगरी आणि धनंज नगरी मध्ये चालू असलेलं ज्ञान यज्ञ सेवी तो हा रस वाटे तो अनेका घ्यारे होऊ नका रान भरे या न्यायानं संतांचं असणार उच्चिष्ट म्हणून आपण हे आपण स्वतः घेणे आणि इतरांना देणे असं असणार ज्ञानदानाचं कार्य मागील जवळपास 1 महिन्यापासून चालू आहे। आणि म्हणून सर्वप्रथम भगवंताच्या चरणावरती नतमस्तक ह्यानंतर ह्या गावचे असणारे ह्या व्यासपीठाचे अधिष्ठान मूर्ती वाचक सूचक ह्यांच्या चरणावरती नतमस्तक आमचे मार्गदर्शक सूचक असणारे हरिभक्त पारायण मारुतराव पाटील पावल गुडेकर प्राचार्य मानसिंग ताटेसर वाचक हरिभक्त पारायण देवानंद पाटील वडजे हरिभक्त पारायण रावसाहेब पाटील कदम पांचाळ आणि सर्व आलेले या ठिकाणी श्रोतेगण सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात। देव होय पाठमोरा नसती विघ्ने येती घरा या न्यायनं महिकावती नावाचं नगर आहे आणि त्या ठिकाणी कोणता हनुमंतराया त्या देवीचं रूप त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि सर्व असणारा जे प्रसाद आहे किंवा त्या ठिकाणी नैवेद्य आहे ते नैवेद्य त्या ठिकाणी ग्रहण करायला लागले। त्या देवीला त्या मोडीमध्ये किंवा त्या नालीमध्ये त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी एकच असणारा सर्व प्रसाद ग्रहण करायला लागले आणि केल्याच्या नंतर काय झालं पूर्ण तुम्हास्य अक्षय पद देईना तुम्ही आणि लंकापते राम करीन समान दोहीचे। आणि म्हणून त्या ठिकाणी हनुमंतराया कोणता तर देवीच्या रूपामध्ये हनुमंतराया बोलायला लागले काय तर मी आज या ठिकाणी संतुष्ट झालेले आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आज माझी इच्छा तुम्ही पूर्ण केली आणि म्हणून मी काय करणार आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी अक्षय अशा पद्धतीने पद देणार आहे आणि त्या लंकेच्या रावणासारखं तुम्हाला सुद्धा या ठिकाणी सर्वस्वी त्या ठिकाणी मी बनवणार आहे अशा पद्धतीनं ती हनुमंतराया कोणाला तर त्या आई आणि महिरावणाला बोलायला लागले माझी प्रसन्नता लवला आहे आताच येईल प्रतये
त्यासाठी तुम्हाला काही वेळ पाहावा लागणार नाही, कारण तात्काळ अशा पद्धतीने तुम्हाला हे टाकणार अक्षयपद मी देणार आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने बोलल्याच्या नंतर जे शहाण्या व्यक्ती आहेत ते आता वाटायला लागलं आता आमचं काही खरं नाही, आणि म्हणून ते आपल्या घराकडे निघाले. देवी म्हणे या उपरे राम सौमित्राना झडकरी सगळेची घाला देवळा भितरी या उपरी कौतुक पहा. आणि म्हणून त्या ठिकाणी देवी म्हणायला लागली काय तर आता या ठिकाणी मला नैवेद्य पूर्ण प्राप्त झालेलं आहे किंवा या ठिकाणी मला भोजन पूर्ण प्राप्त झालेलं आहे. आता काय करा तर जी माझ्या बळीची किंवा माझ्याकडे बळीची ज्यांची व्यवस्था केलेली आहे अशा असणाऱ्या राम आणि लक्ष्मणाला असणाऱ्या या मंदिरामध्ये किंवा असणाऱ्या देवालयामध्ये घेऊन या, आणि आल्याच्या नंतर पुढील प्रताप जो आहे तो मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. अशा पद्धतीनं त्या देवी रूपामध्ये असणाऱ्या हनुमंतराया बोलायला लागले. सच्चिदानंद रघुवीरा जयाच्या स्वरूपाचा नाही पार जो वेद शास्त्री सिंह गोचरा त्यास गिळीना सगळाची. आणि म्हणून जो सगुण आहे त्या ठिकाणी कोणता तर वेदा नाही कळला अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा. या न्यायानं त्या ठिकाणी वेदांना सुद्धा त्यांचा पार लागत नाही असा असणारा राम लक्ष्मण त्या ठिकाणी मला द्या, आणि दिल्याच्या नंतर मी त्यांना संपूर्ण गिळंकृत करेन. अशा पद्धतीने देवी बोलायला लागली. ऐसे शब्द देवीचे ऐकून हर्षाही मही दोघे जना 20 कोटी असुर घेऊन चालिले राम लक्ष्मण अनावया. आणि म्हणून अशा पद्धतीने देवीने बोललेलं आहे, आणि बोलल्याच्या नंतर काम आणि क्रोध रूपी असणारे आई आणि महिलावर त्या ठिकाणी हर्ष वाटायला लागला, आनंद व्हायला लागला. अहो देवी आम्हाला आज बोलते, देवी आमच्यावरती संतुष्ट आहे म्हणते आणि आम्हाला अक्षय असं पद देते. अशा पद्धतीने देवी आम्हाला या ठिकाणी बोलत आहे. आणि म्हणून आम्ही काय करू तर असणारे 20 कोटी राक्षस सोबत घेतले आणि राम लक्ष्मणाला या ठिकाणी ठेवलं होतं तिकडे आणण्यासाठी आता मार्गक्रमण करू लागले. कुळाची निदाने दोन्ही ठेविली नागपास कर शुनी ती सोडून त्या क्षणी रतासी दृढ बांधिले. आणि म्हणून रघुकुळ टिळकांचं भूषण असणार किंवा रघुकुळ टिळकांचे असणारे 2 त्या ठिकाणी रत्न, त्या रत्नांना नागपाश नावाच्या पाशामध्ये त्या ठिकाणी बांधून ठेवण्यात आलेलं होतं, आणि म्हणून त्या बंधनामधून मुक्त करण्यात आलं आणि रथावरती त्या ठिकाणी ठेवण्यात आलं, आणि कुठं तर देवीकडे किंवा देवालयाकडे त्या ठिकाणी निघालेली आहे. काढोनी मोहनास सावध झाले राम स्वमित्र राजीवाक्ष उघडी नेत्र तो सभते सुर दाटले. आणि म्हणून त्या ठिकाणी रथावरती टाकण्यात आलं, ठेवण्यात आलं, आणि मोहिनी नावाचं जे अस्त्र होतं ते अस्त्र काढून घेण्यात आलं, आणि घेण्यात आल्याच्या नंतर प्रभू राम आणि लक्ष्मणजी पाहता तर सभोवती त्या ठिकाणी राक्षस दिसायला लागले, दानव दिसायला लागले, आणि दिसायला लागल्याच्या नंतर काय होते श्रीराम सौमित्रासी बोले पार शत्रुनी आपणासी आणिले आमुचे धनुष्य भान हिरोनीने प्रति बांधिले त्रडामा. आणि म्हणून त्या ठिकाणी कोण तर प्रभू राम त्या ठिकाणी लक्ष्मणजींना बोलायला लागले काय तर आमचं धनुष्यबाण त्या ठिकाणी आमच्याकडून काढून घेण्यात आलेलं आहे, आणि त्या शत्रूंनी आम्हाला या ठिकाणी आणलं आणि ह्या रथावरती आम्हाला बांधून ठेवलेलं आहे. अशा पद्धतीची चर्चा व्हायला लागली, आणि मग काय होते जानकी सारखी चिदरत्ना गेले दुःख सागरी बुडोन भरत त्यागिल माता प्राणा हे
हे वर्तमान जाताची. आणि म्हणून आता माझं जानकी सारखं चित्र त्या ठिकाणी बंदीखान्यामध्ये. आणि ही वार्ता आता पाहता पाहता तिकडं अयोध्येला कळेल. आणि त्यानंतर माझा बंधू भरत त्या ठिकाणी प्राण त्यागेल. नवे नवे माझ्या माता सुद्धा प्राण त्यागतील. अशा पद्धतींची चर्चा व्हायला लागली. आणि काय होते, कौशल्या सुमित्रा दोघी जणी प्राण देतील ऐकताच क्षणी. विशिष्टादे महामुनी दुःख खर्च करी पडतील. जगाचा जगत पिता आहे. त्या ठिकाणी भगवान विष्णूंचा असणारा अवतार आहे. आणि त्या ठिकाणी शेष नारायणांचा असणारे लक्ष्मणचे अवतार आहे. एवढा असणार आहे. अशा पद्धतीने बोलायला लागले. कशामुळं, तर महर्षी वाल्मिकींनी घालून दिलेल्या आचारसंहितेमुळं. कशामुळं, तर बोलिले वाल्मिक तैसाची करीन आचरण दाविन नामा म्हणे. या न्यायानं त्या ठिकाणी संतांनी किंवा नवे नवे ऋषींनी घालून दिलेली आचारसंहिता. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हणायला लागले आता ही वार्ता अयोध्येमध्ये जाईल. गेल्याच्या नंतर भरत प्राण त्यागतील. कौशल्या माता, सुमित्रा माता अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्राण त्यागतील. वसिष्ठ आदी जे गुरु आहेत ते सुद्धा दुःखाच्या सागरामध्ये त्या ठिकाणी बुडतील. अशा पद्धतीची चर्चा राम आणि लक्ष्मण त्या ठिकाणी करायला लागले. विशाल सुग्रीव हनुमंत नळनिळंगद जांबुवंत माझे प्राण सखे समस्त प्राण देतील ऐकता. हे तर तिने अयोध्येमध्ये होईल. पण इकडे असणारे विभीषण जे आहेत, सुग्रीव आहेत, हनुमान आहे, नळ आहे, नीळ आहे, अशा असणारे सर्व माझे प्राण सखे, माझे मित्र, माझे त्या ठिकाणी पाठीराखे असणारे सर्व मित्र ते सुद्धा प्राण त्यागतील. अशा पद्धतीने या ठिकाणी आम्हाला काय तर ह्या रथाला बांधून ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी बोलायला लागले. देव समस्त बंदी पडिले त्याचे ध्येय दुर्गाजी खचिले. शुद्धित पात्रावरून उठवले तैसे झाले देवाजी. आता त्या ठिकाणी प्रभू राम बोलायला लागले. काय तर देव असणारे त्या ठिकाणी रावणाच्या बंदीखान्यामध्ये आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांना सुद्धा प्रश्न पडलेला आहे. त्यांना सुद्धा त्या ठिकाणी वाटतंय कसं तर एखादा भुकेला आहे आणि भुकेल्याला त्या ठिकाणी अन्नाच्या पात्रावरती बसवलं आणि बसवल्याच्या नंतर अन्न वाढण्यात आलं आणि वाढल्याच्या नंतर त्याला पात्रावरून उठवावं. उठवल्याच्या नंतर जशा पद्धतीने त्याची अवस्था होते त्या न्यायाने देवतांना सुद्धा या ठिकाणी वाटत असेल. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी प्रभू राम बोलायला लागले. आता सावे धैर्य धरून जरी संकटी पावेल कुमार मन तरी ते क्षण मात्रे विघ्न निर्सोनी जाईला स्वामित्र. आणि म्हणून त्या ठिकाणी कोणतं प्रभू श्रीराम म्हणायला लागले. कसं तर नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे. या न्यायानं आता काय तर धैर्य ठेवा. कशामुळं तर उमारमान असणारे माझे आराध्य महादेव त्या ठिकाणी या ठिकाणी काय तर काहीतरी असणारा मार्ग काढतील आणि हे असणारं विघ्न आपल्यापासून दूर होईल. अशा पद्धतीनं प्रभू श्रीराम सौमित्र म्हणजे लक्ष्मणजीला सांगायला लागले. साक्षात रुद्रावतार रोचा मुचा हनुमंत साचार ते जरी पावता सत्वर तरी असुर संहारित. आणि म्हणून त्या ठिकाणी कसं तर ऐसा प्रतापी गहन सकळ भक्तांचे भूषण. अशा असणाऱ्या अवस्थेमध्ये माझ्या अकाउंटर भगवान भोळे शंकरांचा अवतार असणारे किंवा 11 रुद्र ज्यांना म्हणू
अशा असणारे हनुमंतराया जर या ठिकाणी आले असते तर या सगळं असणाऱ्या राक्षसांचा संहार या ठिकाणी केले असते आणि आम्हाला यातून मुक्त केले असते. असं कोण तर आराध्य किंवा त्या ठिकाणी प्रभू श्रीराम आपल्या त्या ठिकाणी एक दास्य म्हणून त्याला त्या दास्यांची आठवण करायला लागले आणि म्हणून कशा पद्धतीचं दास्यत्व करावं हे आपण हनुमंतरायाकडून घ्यायचं आहे. साक्षात शेष नारायण अवतारी पुरुष राम लक्ष्मण समयासारिखे वर्तमान दाविती फुला झाली जय. हो मी आता सांगितल्याप्रमाणे कसं तर साक्षात असणारे भगवंताचे अवतार भगवान विष्णूचा आणि शेष नारायणाचा अवतार असणारे. पण ह्या ठिकाणी कसं तर त्या ठिकाणी सांगितल्यामुळं कोण तर वाल्मिकींनी केलेल्या त्या ठिकाणी रामायणामुळं त्या ठिकाणी कसं तर मनुष्य वेश धारण करून त्या ठिकाणी वर्तून जावेनं त्या ठिकाणी वर्तन करून दाखवायला लागले असं कवी करते तुम्हाला मला बोलता. राक्षसी राम स्वमित्र रत्ती बांधिले दृढ सत्वरा सिंदूर वर्ण पुष्पहारा घातिले ते दवा असं म्हणायला लागले. अशा पद्धतीने रथावरती बांधून ठेवलेला आहे. अंगावरती सिंदूर असणारा वर्ण किंवा सिंदुरासारखा वर्ण त्यांचा केलेला आहे. गळ्यामध्ये पुष्पाच्या माळा घातलेल्या आहेत. कशामुळं तर आता देवीला बळी द्यायचा आहे आणि बळी देताना सुशोभित द्यावा अशा पद्धतीची व्यवस्था त्या राक्षसांनी आई महिनावरांनी केलेली आहे. आणि केल्याच्या नंतर काय होते पुढे होत सेवा ते गजर लग्न शस्त्र करुणी समग्र असुराकार पोडिते. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या रथावरती प्रभू रामांना लक्ष्मणाला बांधून ठेवलेला आहे. समोर वाद्यांचा गजर व्हायला लागला. हातामधील जे असणारे अवजार आहेत शस्त्र आहेत ती नंगी असतं म्हणावं तसं त्या ठिकाणी भिरकवायला लागले फिरवायला लागले. आता काय तर जसं आपण मिरवणूक काढतो त्याने ना त्या असणाऱ्या कोण तर राम आणि लक्ष्मणांची मिरवणूक काढत त्या देवालयाकडे घेऊन जाऊ लागले. चालविले तेव्हा मिरवाता तव नगर लोकाले अकस्मात श्री पहावया रघुनाथ एक चढती गोपुरे. आणि म्हणून अशा पद्धतीने मिरवणूक जशी काढावी त्याने ना राम आणि लक्ष्मणांची मिरवणूक काढायला लागले. वाद्यांचा गजर व्हायला लागला. समोर त्या ठिकाणी हत्यार फिरवायला लागली. आणि हे सर्व कृत्य पाहण्यासाठी काय तर जसं जागा भेटेल तसं कोणी गोपुरावर चढायला लागलं कोणी एखाद्या उंच जागेवरती जायला लागलं. आणि आपण कशा पद्धतीनं ही मिरवणूक पाहावं आणि पाहून त्या ठिकाणी आपण त्या राम लक्ष्मणांचं दर्शन कसं घ्यावं त्यांना कसं पाहावं या नगरवासी पाहायला लागले. देखता दोघे सुकुमारा लोकासी ना घरवे गहिवर नेत्री स्त्रोला गले निरा हाहाकार झाला. आणि म्हणून त्या ठिकाणी राक्षसाची नगरी आहे. त्यामध्ये सुद्धा काही पुण्यवान माणसं आहेत काही त्या ठिकाणी सज्जन माणसं आहेत. ते त्या ठिकाणी त्या दोन असणाऱ्या सुकुमार अशा पद्धतीच्या दोन त्या राम आणि लक्ष्मणांना बघायला लागले आणि नेत्रामधून पाणी व्हायला लागलं डोळ्यामधून पाणी व्हायला लागलं. अहो किती सुकुमार आहे ते किती त्या ठिकाणी सुंदर आहेत. अशा पद्धतीचं रूप यांचं आहे आणि अशा पद्धतीचा गहिवर त्या महिकावती नगरीमध्ये व्हायला लागला. नार्या क्रंदत एक
त्याची वर्तला कांत चराचरा जीवा समस्त पाहुनी रघुनाथ शोक करी. अहो एकच आकांत त्या ठिकाणी व्हायला लागला. त्या ठिकाणी मूर्छा यायला लागली, कोणी आक्रंद यायला लागलं, कोणी त्या ठिकाणी टावं पडून राहायला लागलं. चराचर ज्यांच्या जे चराचरामध्ये व्यापून आहेत अशा असणारे राम लक्ष्मण आणि अशा असणाऱ्या राम लक्ष्मणांना ह्या रथावरती किंवा असणाऱ्या रथावरती बांधून ठेवण्यात आलेलं आहे. आणि म्हणून दुःखी त्या ठिकाणी सज्जन असणारी व्यक्ती व्हायला लागले. प्रदक्षिणा करुणा देऊळे आणले दोघे जना देवीचे कपाटे उघडून आता लोटोने दिले. आणि म्हणून त्या ठिकाणी 3 असणाऱ्या प्रदक्षिणा घातलेल्या आहेत त्या देवालयाभोवती, मंदिराभोवती. आणि देवालयाच्या भोवती 3 प्रदक्षिणा घालून त्या कपाट म्हणजे दार त्या ठिकाणी थोडस उघडलेलं आहे आणि लोटून दिलेलं आहे. कशामुळं तर देवीनं सुरुवातीला सांगितलेलं होतं माझं उग्र रूप आहे आणि माझं रूप बघितल्याच्या नंतर तुमचे नेत्र जातील, तुमचे डोळे जातील, अशा पद्धतीने सांगितल्यामुळं ती कपाट म्हणजे दार उघडलेलं आहे आणि मध्ये त्या राम आणि लक्ष्मणांना ढकललेलं आहे. पाटे देवना पुढाते राक्षस गोंधळ घालिते हाती दिवट्या घेऊनी नाचते मध्यप्राशिती उन्मत. आणि म्हणून त्या ठिकाणी कसं तर दारू गांजा मत पेय अक्कल गुम हो जाते. याने ना मद्यप्राशन करायला लागले आणि म्हणून मद्यप्राशन केल्याच्या नंतर अक्कल गुम हो जाते जसं संतांनी म्हटलेलं आहे. त्याने ना मद्यप्राशन करून नाचायला लागले, गोंधळ घालायला लागले. का तर आमचं कार्य या ठिकाणी सिद्धीला जाणार आहे, आमचे राजे त्या ठिकाणी काय होणार आहे तर आढळपती बसणार आहेत, त्या ठिकाणी बसवल्या जाणार आहे. देवी या ठिकाणी आशीर्वाद दिलेले आहे. अशा पद्धतीचा विचार करून सर्व गोंधळ हर्ष अशा पद्धतीने त्या सर्व कोणाला तर सर्व दानवांना राक्षसांना वाटायला लागला. देवळात राम लक्ष्मणा पाती देवी सिविलो पुन्हा तवतीने पसरविले वदना मुख जैसे काळाचे. आणि म्हणून त्या ठिकाणी कसं तर राम आणि लक्ष्मण त्या देवालयामध्ये त्या ठिकाणी त्यांना पाठवण्यात आलं किंवा ढकलण्यात आलं. आणि आल्याच्या नंतर राम लक्ष्मण त्या असणाऱ्या देवीचं वदन म्हणजे चेहरा पाहायला लागले. आणि पाहायला लागल्याच्या नंतर देवीनं म्हणजे हनुमंतरायानं मुख पसरलेलं आहे. कसं तर काळाचं, तर देह हे काळाचे, धन कुबेराचे. या न्यायानं काळाचा जसं काळ जसा दिसावा त्या न्यायानं मुख पसरलेलं आहे. आणि पसरल्याच्या नंतर राम लक्ष्मण काय बोलतात भयंकर मने तुम्ही दोघे राजपुत्र तुम्हा सगिळीना सत्वर हरी स्मरण करा कुलदैवत. आणि म्हणून त्या ठिकाणी ती देवी किंवा हनुमंतराया अक्राळ अशा पद्धतीने गर्जना करायला लागले. काय तर तुम्ही दोघं असणारे राजपुत्र आहात आणि म्हणून तुम्हाला मी आता गिळंकृत करणार आहे. आणि म्हणून काय करा तर त्या ठिकाणी त्या असणाऱ्या तुमच्या कुलदैवताचं नामस्मरण करा. कारण भगवंताचं नामस्मरण एकदा नारायण अशा पद्धतीची नाम त्या असणाऱ्या आजामेळाने घेतलं आणि आजामेळा पापण अशी नाम नेले वैकुंठाशी. शेवटी असणारं नारायण नावाचं नाव आलं आणि त्याचा असणारा उद्धार झाला. त्या न्यायानं तुम्ही सुद्धा तुमच्या कुलदैवताचं नाव घ्या आणि घेतल्याच्या नंतर तुमचा उद्धार होईल. अशा पद्धतीने देवी बोलायला लागली. तुमचा प्राण सका असेल पायी अशी चिंतावे देहांत समयी यावरी तो जनक जावाई काय बोलता आणि म्हणून त्या ठिकाणी काय तर तुम्ही देवाचं नाव घ्या. शेवटच्या वेळेला त्या ठिकाणी
ठिकाणी अंतिम समयी त्या ठिकाणी नाव आल्याच्या नंतर तुमचा उद्धार होईल अशा पद्धतीने बोलल्याच्या नंतर जनकाचा जावई म्हणजे प्रभू श्रीराम काय बोलतात, जरी अनर्थ पडिले भक्ता तरी माझे स्मरण करिता तुम्ही आजी रघुनाथ संकटे स्मरू कोणासी. आणि म्हणून त्या ठिकाणी प्रभू राम म्हणायला लागले काय तर जिथं संकट एखाद्या माझ्या भक्तावरती आल्याच्या नंतर ते माझा नाव करतात. कसा तर कोठे गुंतलासी द्वारक्याचा राणा वेळ का सखया लावेला या न्यायला माझं स्मरण त्या ठिकाणी माझे भक्त करतात. आणि मग मी कोणाचं स्मरण करू अशा पद्धतीनं जनकाचे जावई प्रभू राम बोलायला लागले. तरी माझी प्राणांचा प्राण जीवलग सखा वायू नंदन तो असता तरी विघ्न कदा न लागे आम्हासी. आणि म्हणून त्या ठिकाणी माझं स्मरण त्या ठिकाणी दुःखामध्ये माझे भक्त करतात. पण मला असं वाटतंय की माझा प्राणचा का असणारा वायुकुमार हनुमंतरायाचा असता तर मी असणारा या दुःखामध्ये पडलो नसतो किंवा या दुःखामधून ते मला सोडवले असते. अशा पद्धतीनं जगाचा बाप किंवा जगाच्या जगन्नियंता प्रभू श्रीराम बोलायला लागले. आणि मग हनुमंतराया काय बोलतात, आता मारुती ऐसा स्नेह विशेषा माय तुची करी कामास की जननी पाळी बाळकास प्रीती बहुत धरोनिया. आणि म्हणून त्या ठिकाणी कसं तर हनुमंतराया मला या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी सुखरूप काढले असते. परंतु माते तू आम्हाला कसा तर जननी प्रमाण कसं तर करी लाभावी न प्रीती ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती हे कोण करू शकते तर आई करू शकते. आणि म्हणून तू आई प्रमाणे तू असताना आमचा असताना या ठिकाणी काय कर तर रक्षण कर असं त्या ठिकाणी प्रभू राम बोलायला लागले. कोणी रघुपती चे वचन कपीचे नेत्री लोटले जीवना स्फोंदोनी वायुनंदना चरणा धरी रामाचे. आणि म्हणून अशा पद्धतीने हनुमंतरायाचं नाव त्या ठिकाणी भगवान परमात्मा घ्यायला लागले. आणि म्हणून हनुमंतरायाला दुःखावरणाचं झालेलं आहे पुंदू रडायला लागले. अहो ज्यांचं नाव घेतल्याच्या नंतर नाव काय तर नाम घेता वाया गेला सांगा कोणी ऐकिला. अहो नाव घेतल्याच्या नंतर वाया जाऊ शकत नाही अशा असणार भगवान माझं नाव घेतात माझी आठवण काढतायत. आणि म्हणून हनुमंतरायाचा त्या ठिकाणी दुःखावर झालेलं आहे. हनुमंतरायाचं सुखामध्ये दुःख व्हायला लागलं. अहो ज्या भगवंताचं नाम घेतल्याच्या नंतर वाल्ल्याचा वाल्मिकी ऋषी झाले अशा असणाऱ्या भगवंत अशा असणारे माझे राम माझं नाव घेत आहेत. आणि म्हणून हनुमंतराया चरणावरती नतमस्तक व्हायला लागले. कसं तर दास्यत्व निकट हनुमंत केले आणि म्हणून देखील रामचरण. आणि म्हणून त्या ठिकाणी प्रभू रामांच्या चरणावरती नतमस्तक व्हायला लागले. आणि नतमस्तक होऊन काय बोलतात, नयनो दके करुणा प्राक्षाळिले श्रीराम चरणा भगत सीता शोक हरणा रूप पुले प्रगट करे. हनुमंतरायाचं दुःख एवढा आहे एवढा त्या ठिकाणी सुखासू आहे की त्या डोळ्याच्या ज्या पाण्या आहेत नेत्राच्या अश्रूमधून त्या ठिकाणी प्रभू रामांचं चरण शाळा म्हणजे पाय धुतले गेले. आणि अशा पद्धतीनं झाल्याच्या नंतर हनुमंतराया आपलं प्रत्यक्ष जे रूप आहे कसं तर सीता शोक हरण किंवा सीता मातेचा शोध ज्यांनी केला अशा असणाऱ्या हनुमंतरायांनी आपलं प्रत्यक्ष रूप त्या ठिकाणी दाखवायला लागले. आणि दाखवल्याच्या नंतर प्रभू राम काय बोलतात, हनुमंत प्रेम दाटला
आणि बघितल्याच्या नंतर प्रेमालिंगन द्यायला लागले. आणि अशा पद्धतीनं प्रेमालिंगन देताना काय त्याची द्यावी व्हावी उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा. या नाही आता काय तर आता या ठिकाणी काय आमचा अवतार दुःख निश्चित अशा पद्धतीने या ठिकाणी जाणार आहे असं त्या ठिकाणी प्रभू रामांना वाटायला लागलं. तर्क बहुत परित्या सुखास नाही दृष्टांत पाठी राखा काय वारी भक्त मारुती ऐसा दोहेची. हनुमंतासारखा भक्त नाही कारण हनुमंतरायासारखा पाठी राखा नाही आणि म्हणून त्या ठिकाणी काय दृष्टांत देऊ अशा पद्धतीने कवी करते बोलायला लागले. मारुती मने रघुवीर म्या घेतले अनंत अवतार तुझ्या निविसर उपकार कल्पांती हनुमंत. त्या ठिकाणी प्रभू राम म्हणायला लागले मी काय तर अनंत अवतार घेतली भक्ताकारणे. या नाही मी भरपूर किती आनंद अशा पद्धतीचे अवतार घेतलेले आहेत आणि प्रत्येक अवतारामध्ये असणारं तुमचं कार्य मी या ठिकाणी विसरू शकत नाही. अशा पद्धतीनं तुम्ही माझ्यावरती उपकार करतायत किंवा तुम्ही माझ्या असणारं पाठराखण करतायत अशा पद्धतीनं प्रभू श्रीराम हनुमंतरायाला बोलायला लागले. तुझे उपकार नाही मिती काय काय आठवो मारुती सोयावरी उर्मिलापती हनुमंतासी भेटला. आणि म्हणून तुझ्या अवताराचे उपकार आहे किंवा तुझ्या अवताराचे कार्य आहे काय काय आहे तू हनुमंता कारण तू त्या ठिकाणी भरपूर अशा पद्धतीचे पराक्रम केले आहेत अशा पद्धतीने प्रभू श्रीराम बोलतात. आणि बोलताना मात्र तो तर हनुमंतराया सौमित्र म्हणजे लक्ष्मणजींना त्या ठिकाणी काय भेटतात किंवा काय बोलतात. रामा मने हनुमंता कैसे शत्रु वधावे आता येरू मने तुम्ही चिंता न करावी काहे मानसे. आणि म्हणून प्रभू श्रीराम त्या ठिकाणी हनुमंतरायाला म्हणायला लागले आता आपण ह्या असणाऱ्या संकटामधून बाहेर कसं पडावं किंवा त्या ठिकाणी आता या राक्षसांचा आपण वध कशा पद्धतीने करावा असं बोलल्याच्या नंतर हनुमंतराया म्हणायला लागले अहो देवा आपण चिंता करू नका किंवा आपण त्या ठिकाणी काही काळजी करू नका तर आपण काय करूया पुढच्या वेळेमध्ये बघू. तुम्ही मागे असाल पुन्हा एक एक सुर बोलावून दयाची शिरे छेद करीन चूर्णा येतेची. आणि म्हणून देवा तुम्ही काय करा तर पाठीमागे थांबा आणि मी काय करेल एकेका राक्षसाला त्या ठिकाणी आतमध्ये बोलवे आणि त्यांचं शरीर असणार धडा वेगळं त्यांचं शिर करेल त्यामुळे त्यांचं शरीर चूर्ण करेल अशा पद्धतीने हनुमंतराया बोलायला लागले. आणि मग हनुमंतराया बोलल्याच्या नंतर प्रभू राम काय बोलतात मध्ये माझे धनुष्यबाणा जरी देशील मजानून तरी हे असुर संहारीन क्षण मात्र न लागता. मग त्या ठिकाणी प्रभू श्रीराम म्हणायला लागले अरे हनुमंतराया त्या ठिकाणी माझं धनुष्यबाण जर तुम्ही मला आणून दिलं तर क्षण न लागता त्या ठिकाणी असुरांचा मी अंत करेन त्यांचा शेवट करेन अशा पद्धतीने बोलल्याच्या नंतर हनुमंतराया काय बोलतात बोले वायुनंदन मी मारी नाही रावण मग कपाटे उघडून महिरावण आवता तुम्ही. आणि म्हणून वायुनंदन हनुमंतराया म्हणायला लागले अहो देवा मी काय करेन तर अहिरावणाला मी मारेन आणि त्यानंतर कपाट म्हणजे दार आपण उघडूया आणि उघडल्याच्या नंतर तुम्ही त्या महिरावणाला मारा अशा पद्धतीने हनुमंतराया बोलायला लागले. गुप्त रूपे हनुमंते जाऊन दोघांचे आणले धनुष्यबाण पाठीशी लपोनी राम लक्ष्मणा आपण देवी होनी बैसला. आणि म्हणून गुप्त रूपाने हनुमंतराया गेलेले आहेत आणि ज्या ठिकाणी धनुष्य होतं ते धनुष्य घेऊन आलं आणि आपण देवी रूप त्या ठिकाणी धारण केलेल्या देवीच्या रूपामध्ये आहेत. प्रभू श्रीराम आणि लक्ष्मणजी
पाठीमाग आहेत आणि अशा पद्धतीचा असणाऱ्या अवस्थेमध्ये काय होते ते पुढे बघूया. मग म्हणे आहे रावणा येई माझ्या दर्शना एकताचे शिवचना येरू प्रवेशे देवोळे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या देवी रूपामध्ये हनुमंतराय म्हणायला लागले, आई रावणा तू काय कर, तू सर्वप्रथम माझ्या दर्शनाला ये आणि आल्याच्या नंतर मात्र आपण नंतर एकमेकाला त्या ठिकाणी बोलावूया. अशा पद्धतीने बोलल्याच्या नंतर आई रावण काय करतो ते आपण पुढे बघूया. पंचाननाचे दरित वारण प्रवेश लावून माता के व्याघ्राचे जाळीत मृग अकस्मात संचारे. आई रावण कशा पद्धतीने यायला लागला तर पंचानन म्हणजे सिंहाच्या दरीमध्ये त्या ठिकाणी किती जरी उन्मत्त हत्ती असला तरी त्या हत्तीचं त्या सिंहापुढे काही चालत नाही. त्या न्यायनं किंवा पुढे जाऊन सांगायला लागलं एखादा वाघ आहे आणि वाघाच्या असणाऱ्या गुहेमध्ये एखादा कोला यावा लांडगा यावा, त्या न्यायनं आई रावण त्या देवालयामध्ये प्रवेश करायला लागला. जगाचे वेळ देख प्रवेशला जायचा मुशक की मरण नेनोनी पतंग मूर्ख दीपासी भेटो पातला. किंवा त्या ठिकाणी जे साप आहे सापाच्या बिळामध्ये त्या ठिकाणी उंदीर जावा किंवा एखाद्या दिव्याजवळ पतंग नावाचा किडा जावा, त्या नैना हिरावण यायला लागला. प्रवेश आहे रावणा भयानक देवी दे कोण धाके धाकेची नमना करीत झाला ते दवा. देवालयामध्ये मंदिरामध्ये आलेला आहे आणि त्या देवीचं रूप पाहताना मात्र भयानक रूप आहे, अकराळ विक्राळ रूप आहे. भीत त्या ठिकाणी नतमस्तक व्हायला लागला आणि होऊन काय करतो देवीचे चरणी मस्तक ठेविला कोणी महारुद्र क्षोभला असुरबाई रगडीला शतचूर्ण केला मस्तक आणि म्हणून भीत त्या ठिकाणी नतमस्तक व्हायला लागला. अहो हनुमंतराय त्या ठिकाणी काय तर पाऊल उचललं आणि त्यांच्या अंगठ्या त्या पायाखाली रगडून टाकलं. किती तुकडे तर 100 तुकडे त्या ठिकाणी त्या असणाऱ्या आई रावणाचे झालेले आहेत. पाद झाडी ते क्षणी त्याने दना दिली मंगल जननी तो दनान भयंकर आहे कोणे शहाणे उठोनी पळाले. आणि म्हणून त्या पावलाचा आवाज एवढा होता, त्या पायाचा आवाज एवढा होता की पृथ्वी सुद्धा जळमळ करायला लागली आणि अशा पद्धतीनं ब्रह्मांडामध्ये आवाज यावा एवढा आवाज त्या ठिकाणी आलेला आहे. आणि आल्याच्या नंतर मात्र जे शहाणे होते आता आपलं काही खरं नाही, कारण देव आपल्यावरती क्षोभलेला आहे, देव आपल्यावरती पाठमोरा झालेला आहे आणि म्हणून देव आवडे पाठमोरा नसती विघ्न येते घरा. आता आपलं काही खरं नाही. आता जर आपल्याला वाचायचं असेल तर पळा, या नाही पळायला लागलेले आहे. रावणाचा गेला प्राण मग महिरावण बोले वचन मने 4 घटका झाली पूर्ण बंधू बाहेर नयेचे. आणि म्हणून अशा पद्धतीने आई रावणाचा प्राण त्या ठिकाणी गेलेला आहे. 4 घटका त्या ठिकाणी झाल्या. 4 घटका म्हणजे जवळपास 12 तास. आणि अशा पद्धतीने एवढा वेळ माझा भाऊ त्या ठिकाणी देवालयामध्ये बाहेर येत नाही आणि अशा पद्धतीची चिंता आता महिरावणाला वाटायला लागली. आणि मग महिरावण काय करतो तो पहावया व्रतांत पुजारी जाय देवळात दयाचा दया दही जात त्याचे पाठी हळूहळू. आणि म्हणून काय घडलं किंवा माझा बंधू त्या ठिकाणी का आला नाही ह्यासाठी पुजाऱ्याला त्या मंदिरामध्ये पाठवण्यात आलेलं आहे. आणि आल्याच्या नंतर काय झालं देऊळा अन्न प्रसाद समूळा तोच अवघा पळे नेईल म्हणून यावता वेळ
तो देऊळी प्रवेशला. आणि म्हणून जो प्रसाद आहे तो प्रसाद त्या ठिकाणी तो पुजारी घेऊन जाईल. अशा पद्धतीची व्यवस्था किंवा अशा पद्धतीने वाटायला लागलं आणि म्हणून तो त्या ठिकाणी कुठं तर मंदिरामध्ये आलेला आहे. ओढीला काळे ओढीला देवी नमावया गेला. मस्कर्म प्राया गरगडीला हा पाया तरी हनुमंते. आणि म्हणून त्या देवीचे नतमस्तक व्हायला गेला. अहो नतमस्तक व्हायला गेल्याच्या नंतर एखादं ढेकून एखादं चिरट मारावं त्या न्यायाने त्या पुजाऱ्याचा सुद्धा अंत कोणतं माझ्या हनुमंतरायाने केलेला आहे. ऐसे देखोनी विपरीत दुसरा चळचळा कापत मने हा होय हनुमंत. लंका जाणे याने जाळी. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या पुजाऱ्याच्या मागे जो दुसरा पुजारी होता की एकटाच प्रसाद घेऊन जाईल आणि म्हणून तो पुजारी त्या ठिकाणी म्हणायला लागला आता काही खरं नाही, कारण हे कोण आहे तर अहो जाळलेली लंका. धन्य धन्य म्हणे तुका या न्यायनं या लंकेला जाणारा हनुमंत होय. आता माझं काही खरं नाही अशा पद्धतीने पुजाऱ्याला वाटायला लागलं. आणि मग तो दुसरा पुजारी काय करतो. अंगी मुरकुंडी जाणू ना तारा तापतला येऊ ना दोई हस्ते करुणा शंक करे मुरकुंडे येऊन पडायला लागला. आता अडकळत बाहेर पडतोय त्या ठिकाणी उठतोय पडतोय पण पडता त्या देवळाच्या दाराजवळ आलेला आहे. आणि शंख म्हणजे एकच आवाज करायला लागला काय तर हनुमंताला पळा. आणि मग काय झालं. मन जाने लंका जाळली काळ बैसला देऊळे देवी मारुती दाटिली पूजा घेतली सर्वतेने. पळा आता काही खरं नाही, कारण ज्याने लंका जाळली होती तो हनुमान त्या ठिकाणी मंदिरामध्ये आहे. देवीचं रूप त्या ठिकाणी घेतलेलं आहे, देवी असं बाजूला ठेवलेलं आहे. आणि म्हणून आता काही खरं नाही अशा पद्धतीनं तो पुजारी म्हणायला लागला. आणि म्हणायला लागल्याच्या नंतर काय होते. सहित हे रावणा यमपुरीस पाठविला पूर्ण निशातन नाम जाना पळू लागले चौकडे. आणि म्हणून अशा पद्धतीनं जो हरिरावण त्या ठिकाणी मध्ये गेलेले होते त्यांचा तर वध त्या ठिकाणी केला. त्या पुजाऱ्याला सुद्धा मारलेला आहे. आणि कोण आहे तर हनुमंतराय आहे. अहो हनुमंतरायाचं नाव ऐकलं ना ऐकलं काही असणारे पळायला लागले. आता आपलं काही खरं नाही, आपला सुद्धा अंत निश्चित आहे. आणि म्हणून पळायला लागले. आणि काय होते पुढे. राक्षस झाला कांता एक एका ते धरून हनुमंता त्याची पावती मृत्यू दिशा लंगून एक जाते. आणि म्हणून त्या ठिकाणी जिकडे रस्ता भेटेल तिकडे पळायला लागले. माझे हनुमंतराय बाहेर आलेले आहेत. कसं तर जो भेटेल त्याला आपटून त्या ठिकाणी मारायला लागले. आणि म्हणून प्राण वाचवण्यासाठी जिकडं रस्ता भेटेल तिकडे त्या ठिकाणी पळायला लागले. आणि पळता काय झालं. मग शस्त्रे कवच बांधून सेना सागर एक वाटून सिद्ध झाला महिरावना युद्धाला गेले काळी. आणि म्हणून आता माझी सेना त्या ठिकाणी घाबरलेली आहे. आता सेना माझी पळते. आणि म्हणून त्या ठिकाणी जो योद्धा आहे जो राजा आहे तो महिरावण त्या ठिकाणी समोर यायला लागला. सर्व सेनेला एकत्र केलेला आहे. अहो घाबरू नका मी आहे अशा पद्धतीची त्यांना तसदी किंवा त्यांना त्या ठिकाणी हाक दिलेली आहे. आणि मग पुढं काय होतं ते बघूया. बाहेर येई रे मरकटा मोठे प्रवेशलासी महाधिटा आज मृत्यूपुरीची या वाटा रामा सहित लावीन तुटे. महिरावण गर्जना करतोय काय. अरे मागणा कुठे लपला ये बाहेर तुला आता रामाच त्या ठिकाणी मारतो. अशा पद्धतीनं महिरावण बोलतोय.
लागलोय आणि मग माझे हनुमंतराया काय करतात? ओ देऊला माझे वायुपुत्र संधी घेत राम स्वमित्र किती विष्णू कर्पूर गौरा एक वाहने पैसे आणि म्हणून माझे हनुमंतराया बाहेर येत आहेत. येताना कसं तर राम आणि लक्ष्मणजींना आपल्या खांद्यावरती घेतलेले आहेत. जशा पद्धतीनं विष्णू आणि उमा रमण म्हणजे महादेव दिसावं त्या नाही राम लक्ष्मण शोभायमान दिसायला लागले. केशसियाने दीनपती बैसले दिसती खरती की इंद्राणी वाचस्पती एक वाहने अरुळले. इंद्र आणि वाचस्पती असणारे एका वाहनावरती आरूढ झाले की काय? अशा पद्धतीनं त्यांना बघितल्याच्या नंतर वाटायला लागलं. तैसे घेऊन दोघे स्कंदी घेऊन बाहेर निघे वायू नंदा पाद प्रहारे करुणा कपाटे कोंडिली तात्काळी. आणि अशा पद्धतीने दोघांना राम आणि लक्ष्मणांना आपल्या खांद्यावरती घेतलेला आहे. आपल्या पायानं त्या ठिकाणी कपाट म्हणजे दार तोडलेलं आहे आणि त्या ठिकाणी हनुमंतराया बाहेर यायला लागले. आणि आल्याच्या नंतर काय होते? बाहेर प्रकट तात्काळ पुढचे उडवून या देऊला आकाश भिरविली ते सकाळ जेवी बाळ कंदुक टाके. आणि मंदिराच्या बाहेर त्या ठिकाणी आलेल्या आहे, त्या देवळाच्या बाहेर आलेल्या आहे. आपल्या शेपटीनं ते देऊळ उडवायला लागलं. कसं तर एखादा छोटा बाळ आहे आणि बाळ चेंडू त्या ठिकाणी चेंडू त्याचा आकाशामध्ये भिरकावा त्याने शेपटीनं ते देऊळ आकाशामध्ये भिरकावलं. विदारुने देवी सहित समुद्र जननी डाकित राक्षस मिळोने अंजनी तनय वेढिला. आणि म्हणून त्या ठिकाणी देवालयाचा विधान म्हणजे देवालय त्या ठिकाणी मोडलेला आहे. त्या ठिकाणी देवी सहित ते देवालय त्या समुद्र जळामध्ये फेकलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं अंजनीचं हृदय रत्नास्तर हनुमंतराया करायला लागलाय. आणि मग करताना काय होते? आणि राम सौमित्र उतरले श्रीराम कोदंड चढविले अचल ठाण मांडिले बाण लाविला चापासी. आणि म्हणून त्या ठिकाणी हनुमंतरायांनी राम आणि लक्ष्मणांना आपल्या खांद्यावरून खाली उतरवलेलं आहे. त्या ठिकाणी रामाने कोदंड नावाचं जे धनुष्य आहे ते धनुष्य त्या ठिकाणी सज्ज केलं आणि सज्ज करून अचल अशा पद्धतीचं स्थान मांडलेलं आहे. त्या ठिकाणी युद्ध व्हायला लागलं. आपले बाणा मागून बाण त्या ठिकाणी प्रभू राम सोडायला लागले. आणि सोडल्याच्या नंतर काय झालं? रावणाशी म्हणे रघुनंद काय रंदन कपटिया माझे बाण तुझे वाट पाहते आई रावण तुझ धाडीना त्या पाशी. आणि म्हणून त्या ठिकाणी रावणाला राम म्हणायला लागले प्रभू राम. अरे त्या ठिकाणी राक्षसा त्या ठिकाणी काय तर तुझा बंधू असणारा अहिरावण तुझी वाट पाहतोय आणि म्हणून तुला सुद्धा मी यमसदनी पाठवणार आहे. तुला सुद्धा त्याच्या जागी पाठवणार आहे. अशा पद्धतीनं प्रभू राम बोलल्याच्या नंतर महिरावण काय बोलतो? राक्षसे धनुष्य ओढून रामावरी सोडिले बाणा श्री रघुनाथे शर छेदो क्षण मात्रे टाकिले. आणि म्हणून त्या ठिकाणी रामांनी बाण सोडताय तिकडून महिरावण बाण सोडतोय. अशा पद्धतीचं युद्ध त्या ठिकाणी व्हायला लागलं. राक्षसांनी जे धनुष्य बाण सोडतोय त्या बाणावरती अचूक अशा पद्धतीनं त्याचा मारा प्रभू राम करायला लागले. अशा पद्धतीचं युद्ध त्या ठिकाणी मांडलेलं आहे. युद्ध त्या ठिकाणी व्हायला लागलं. आणि मग काय झालं? रवीर श्रेष्ठ रघुनंदन वहीवरी सोडिते शतबाण
त्याचे ललाटी जाऊन एक पंक्ती बैसले आणि म्हणून त्या ठिकाणी नरवीर श्रेष्ठ असणारे, त्या ठिकाणी नरवीरामध्ये श्रेष्ठ असणारे प्रभू श्रीराम बाणा मागून बाण असे 100 बाण त्या ठिकाणी सोडलेले आहेत आणि त्या महिरावणाच्या कपाळावरती जाऊन त्याला बाण लागले आणि लागल्याच्या नंतर काय झालं? नवल वर्तले अद्भुत उदिरा बिंदू खाली पडत याचे महिरावण होत एका सारिखे सर्व आणि म्हणून एक नवल त्या ठिकाणी व्हायला लागलं. कुठलं नवल? तर ज्या ठिकाणी बाण लागतोय तिथून रक्त गळायला लागलं. रक्त जमिनीवर पडते ना पडते त्या रक्ताच्या थेंबापासून दुसरा महिरावण तयार व्हायला लागला. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी व्हायला लागलं, नवल व्हायला लागलं. आणि मग काय होते? लक्षांचे लक्ष महिरावण त्यावरी रामा टाकी बाण त्याची रक्तबिंदू पासून कोट्यानुकोटी निजपते लक्षावधी त्या ठिकाणी महिरावण तयार झालेले आहे. कशामुळं? तर एका रक्ताच्या थेंबापासून एक महिरावण. अशा पद्धतीने जेवढं रक्त सांगतंय तेवढं लक्षानुलक्ष नाही, कोट्यानुकोटी महिरावण त्या ठिकाणी व्हायला लागले. सर्वांचा सन्मान, सर्वांना त्या ठिकाणी प्रभुराम मारायला लागले. परंतु त्या प्रत्येक रक्ताच्या थेंबापासून महिरावण तयार व्हायला लागला. अशा पद्धतीचं नवल का होतंय ते आपण पुढे बघूया. की तू केही रामावरी असुरे करते झाले शस्त्र मारा वर्ग घाय टाकीता रघुवीरा चकित पाहे चौकडे आणि कोट्यावधी असणारे महिरावण त्या कोट्यावधी महिरावणाला प्रभू श्रीराम मारतायत आणि कोट्यावधी महिरावण प्रभू रामाच्या दिशेने बाण भेटवायला लागले आणि प्रभू राम सुद्धा आश्चर्यचकित व्हायला लागले. अहो हे काय घडतंय, ह्याला काय झालेलं आहे? अशा पद्धतीनं प्रभू रामांना वाटायला लागलं. आणि मग पुढे काय होते? मग बोले चाप पाणी वैरी वदावे शस्त्रे करोने तवा गळेची ते होशनी न करे करणी कैसी हे. काय करणे आहे किंवा काय आहे? कारण एकाला मारायला हवं तर त्यापासून लक्षावधी तयार व्हायला लागले. हे कशामुळे होतंय असा प्रश्न प्रभू रामांना त्या ठिकाणी पडायला लागला. आणि मग प्रश्न पडल्याच्या नंतर प्रभू राम काय करतात? तो निर्वाणीचा भक्त वज्रदेही हनुमंत दृष्टी देखोनी विपरीत चिंता क्रांत पडेला. त्या ठिकाणी अशा पद्धतीचा प्रश्न पडायला लागला. आणि पडल्याच्या नंतर प्रश्नावरती एक उत्तर आहे. कोणतं? धन्य अंजनीचा सुत नाव त्याचे हनुमंत. अशा अर्थाने हनुमंतरायाकडं त्या प्रश्नाचं उत्तर आहे का? अशा पद्धतीनं किंवा हनुमंतराया प्रश्नाचं उत्तर आणतील का? ह्या आशेनं किंवा अशा पद्धतीनं हनुमंतरायाकडे प्रभुराम पाहायला लागले. आणि पाहताना काय होते? मग तो लोक प्राशनंदना पास्याला उठवून ईसा पुसे वर्तमाना समूळ महिरावनाचे. आणि म्हणून तो लोक प्राणेश सुत म्हणजे वायुकुमार असताना हनुमंतराया कुठं तर मगरी जवळ आलेला आहे आणि मगरीला सर्व वृत्तांत सांगायला लागला. त्या महिरावणाच्या एका देवापासून अनेक महिरावण तयार व्हायला लागले. हे कशामुळं असा वृत्तांत मगरीला विचारल्याच्या नंतर मगरी काय बोलते? म्हणे रंभा देवांगना जात होती इंद्र भुवना तव भृगुरुसी जाना तिने अकस्मात देखिला. आणि मग ती मगरी व्रतांत सांगायला लागली. काय तर रंभा त्या ठिकाणी इंद्रदेवाकडे जात होती आणि जाताना भृगुरुचीला तिनं बघितलं आणि बघून काय केलं ते आपण पुढे बघूया. याची नाही केले न मना मने हा कुरूप व्रत ब्राह्मणा तव तो
महाराज इडला शाप दारुणी ती. आणि म्हणून त्या ठिकाणी हा कोणता वृद्ध ब्राह्मण आहे आणि म्हणून अशा पद्धतीने त्या भृगु ऋषीला बघून त्या असताना रंबेला वाटायला लागलं आणि वाटायला लागल्यामुळं काय तर सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरा व्यक्ती पाया आधी आधी या नेहमी सद्गुरूच्या शरण गेला पाहिजे. पण ती असणारी रंबा आपल्या असणाऱ्या रूपाच्या गर्वामध्ये शरण गेलेली नाही आणि म्हणून त्या ठिकाणी भृगु ऋषीने काय शाप दिला ते आपण पुढे बघूया. आणि तू समर्पिणी हो विचारे सदा घोरवणी धावणी येरू लागे चरणी मने मज शाप देई जे. आणि म्हणून भृगु ऋषीने त्या रंबेला शाप दिलेला आहे कुठला तर एक तू सर्पी होशील आणि अशा घोरंदर वनामध्ये तू त्या ठिकाणी राहशील अशा पद्धतीचा शाप दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी ती उशापसाठी मला त्या ठिकाणी देवा क्षमा करा मी चुकलेले आहे मला माफ करा अशा पद्धतीने उशाप मागायला लागली आणि उशाप मागायला लागल्याच्या नंतर भृगु ऋषी काय उशाप देतात. म्हणे तू होशील सर्पिणी एक क्षण दिससी पद्मिनी एकदा सूर्य रथवरुणी अकस्मात वर्षले. आणि म्हणून त्या ठिकाणी भृगु ऋषीने काय उशाप द्यायला लागले तू त्या ठिकाणी सर्पी तर होणार आहेस परंतु त्या ठिकाणी सर्पी होणार आहेस पण त्या ठिकाणी काय होणार आहे पद्मिनीचं असणारं दर्शन त्या ठिकाणी होईल किंवा पद्मिनी अशा पद्धतीने होईल आणि झाल्याच्या नंतर काय होते ते आपण पुढे बघूया. मागाही रूप हिंदेवनी क्षण एक झाला से पद्मिनी तो सूर्याचे वीर्यवरोनी अकस्मात वर्षले. आणि म्हणून त्या ठिकाणी सर्प रूपाने तू राहशील त्या ठिकाणी एक क्षण काय होईल तर तू पद्मिनी होशील आणि पद्मिनी झाल्याच्या नंतर सूर्याचं रेत त्या ठिकाणी पडेल आणि पडल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुझा उद्धार होईल अशा पद्धतीने बोलले आणि कोणतर भृगु ऋषीने बोललेलं आहे आणि बोलल्याच्या नंतर एक क्षण ती असणारी पद्मिनी झालेली आहे आणि त्या सूर्याचं रेत त्या ठिकाणी पडल्याच्या नंतर काय झालं हिचे मुखे वीर्य पडत तो हि रावण झाला भूत महिवरी पडेल जे रथ मही रावण तो झाला. आणि म्हणून त्या आईच्या मुखामध्ये जे पडलं तिथं त्या ठिकाणी आई रावण झाला आणि अशा पद्धतीने आई रावण आणि मही रावणाची उत्पत्ती कवी कथेत सांगायला लागले. रंबा गेली उधरून परिरक्त बिंदू होती मही रावण हे चंद्रसेनेने वर्तमान जाऊन पुसावे. आणि म्हणून अशा पद्धतीनं काय तर हे अवतार वर्तमान चंद्रसेना नावाची त्या ठिकाणी सांगेल अशा पद्धतीने त्या ठिकाणी कोणतं ती मगरी हनुमंतरायांना सांगायला लागली आणि सांगायला लागल्याच्या नंतर काय होते महाराज बैल वाचवा. महिकावती से प्रत्येक प्रवेशला महाराज चंद्रसेना बैसली ध्याने जाप पाणी आठविता. आणि म्हणून त्या ठिकाणी हनुमंतराया महिकावती नावाच्या नगराच्या राजद्वारामध्ये आलेले आहेत जिथं त्या ठिकाणी चंद्रसेना ध्यानस्थ बसलेले आहे कसं तर आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. त्या ठिकाणी रात्रंदिवस पांडुरंग
ह्याने ना भगवंताचं नामस्मरण करत ती असणारी चंद्रसेना बसलेली आहे आणि तिच्या जवळ हनुमंतराय आले आणि आल्याच्या नंतर काय झालं ते आपण या ठिकाणी पुढील असणाऱ्या वक्त्यांच्या मुखामधून ऐकूया. राजा रामचंद्र भगवान की जय, हनुमान की जय. झालेली सेवा म्हणण्यापेक्षा करून घेतलेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित. आणि या ठिकाणी मदत पामर आहे काही थोडं पाहिजे वाढ पायी पर्याय आहे ना काय तर आपल्यामुळे मी नाही बोलत सका कृपावंत वाचन त्याची आहे ना. बोलताना एखादा शब्द मागचा पुढे झाला असेल पुढचा मागे झाला असेल एखाद्या ओळीचा अर्थ राहून गेला असेल तर आपलं बोबडं बाळ म्हणून या ठिकाणी मला क्षमा करा. अशा पद्धतीची या ठिकाणी आपल्या सर्वांच्या चरणावरती विनंती करतो. आणि ज्ञानवृद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध असणारी मंडळी आहे, आमचे मार्गदर्शक असणारे मारुत पाटील आहेत, आमचे काटे गुरुजी आहेत जे प्राचार्य असून सुद्धा या ठिकाणी आले. अशा पद्धतीनं आमचे देवानंद पाटील असतील, रावसाहेब पाटील असतील, सर्व असणारे श्रोते मंडळी, सर्व वाचक सूचक मंडळी सर्वांच्या चरणावरती या ठिकाणी सेवा समर्पित आणि सेवेला पूर्ण विराम. राजा रामचंद्र भगवान की जय.